नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की ब्राह्मणांच्या मुलांमध्ये एक प्रकारचं नैराश्य आलेलं आहे. म्हणजे आपण आत्ता ब्राह्मणांच्या लग्नांच्या समस्याबद्दल बरंच बोलत होतो. पण आज हा जो विषय आहे तो तुम्ही जरा बघितलात तर ब्राह्मणांच्या मुलांमध्ये एक नैराश्याचं हे आलेलं आहे. पूर्वी ब्राह्मण शिकायचे, म्हणजे अगदी खेड्यापाड्यातले ब्राह्मणसुद्धा शिकायचे. ते कर्मकांड पावित्र्य हे सगळं पाळायचे. त्यामुळे त्यांचा उद्धार पण व्हायचा, त्यांना मान पण होता. आणि आजही जे कर्मकांड आणि पावित्र्य पाळतात या सगळ्या ब्राह्मणांचा उद्धार आणि त्यांना मान मिळतो. याला हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. पण आज गेले माझ्या दृष्टीने 40 वर्ष झाली असतील, ब्राह्मणांच्या मुलांमध्ये एक प्रकारची उदासीनता आलेली आहे. त्याला रिझर्वेशन हा सगळ्यात मोठा कारणीभूत भाग आहे. पण आपण बघा 47ला गांधीवधानंतर आपले जे काही पूर्वज होते, म्हणजे त्या काळातली जी पिढी होती ती गाव सोडून जी बाहेर पडली ती खूप वरती आली. ते अगदी देशोधडीला लागले होते. 58 साली जी उरला सुरला जो आपला ब्राह्मण समाज होता तिथे काय, हा ब्राह्मण समाजसुद्धा 58 साली कुळ कायद्यामध्ये जमिनी गेल्यावर परत आले. म्हणजे इथे खेडं सोडून पुणा मुंबईत येऊन खूप वरती आली ही लोकं. यांनी कष्ट केले म्हणून आज आपण चांगले दिवस बघतोय इथे त्या लोकांच्या कष्टाने. त्याच्यानंतरचे जे आहेत लोक आहेत, जे आपले म्हणजे जी मधली पिढी आहे, 3 पिढ्यांचा हिशोब आहे हा. त्याच्यानंतरचा जो पिढी आहे त्यांनी त्याच्यावर चांगला डोलारा बांधला, आणखीन मुलांना शिकवलं वगैरे, आणखीन वरती आणा. पण आताचा जो हे आहे, तिसरी जी पिढी आहे 47 सालानंतरची, ती एकदम म्हणजे विशेषतः ग्रामीण भागातली किंवा पुणा मुंबई नाशिक आणखीन काही भागातली सोडली तर, ठाणा वगैरे इकडची सोडली तर, ही लोकं खूप निराशाजनक आहेत. शिक्षणाचा अभाव खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे झालेला आहे. आपण शिक्षणाने पण कमी होत आहोत, म्हणजे शिक्षण कमी घेत आहोत. आचार विचाराने आपण बदलत आहोत. आपल्याकडे काही प्रमाणात मुलांना व्यसनं पण आहेत की जे अत्यंत चुकीचे आहेत. काय, आणि व्यसन असणं हे काही काही ठिकाणी म्हणजे उच्चाभ्रू ठिकाणच्या लोकांमध्ये, पुणा मुंबईतल्या याच्यामध्ये याला भूषण मानलं जातं. पण ठीक आहे, तो भाग मी थोडासा बाजूला ठेवतो, कारण ते स्वतः कमवून सगळं काही गोष्टी करत आहेत. आज जो ग्रामीण भागातनं जो नाही शहरामध्ये येऊ शकत आहे किंवा नाही येते, नाही ग्रामीण भागामध्ये तो व्यवस्थित राहते, त्याची परिस्थिती फार अत्यंत वाईट आहे. त्यामुळे लग्न होत नाहीत वगैरे, हा त्याच्यातला एक खूप मोठी समस्या आहे. म्हणजे शहरी भागात फार वेगळी समस्या आहे, अशातला भाग नाही. पण शहरी भागातली लोकं त्या मनाने शिकतात, त्या मनाने त्यांना एक्सपोजर आहे. ह्या लोकांना एक्सपोजर पण नाही आहे, आणखीन काही आणि करण्याबद्दलची नैराश्यता आहे. तर हे नैराश्य कुठेतरी घालवलं पाहिजे. आणि ह्याला आपण स्वतःच करायला पाहिजे. म्हणजे कसं आहे की माझे एक गुरुजी मला सांगायचे, म्हणजे मी जेव्हा अभ्यास करायचो नाही त्यावेळेस ते मला खूप ओरडायचे. आणि ते मला सांगायचे की म्हणजे माझी बहीण खूप हुशार होती, अभ्यासू होती. काय, ते माझी कंपॅरिझन तिच्याशी करायचे. आणि ते मला सांगायचे की देव जरी खाली आला ना तरी तो तुला मदत करू शकणार नाही. आजही आहे तिथं आहेत, 82-83 वर्षाचे गृहस्थ आहेत ते. आणि दुसरं ते मला सांगायचे इंग्लिशमध्ये की आपण घोड्याला नदीपर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण आपण पाणी पाजू शकत नाही. आज आपण इथे ह्याच्यामध्ये कुठेतरी अडकलेलो आहे की आपल्याला पाण्यापर्यंत आपण जातो, पण आपण पाणी पित नाही. आज आपल्याला एखाद्या ठिकाणी आपल्याला स्कोप नसेल तर आपण बाहेर यायला तयार नाहीत. हे का? म्हणजे आज मी बघितलं तर पुणा, मुंबई, ठाणा, नाशिक पण नंतर आहे. पण ह्या ज्या भागातली लोकं आहेत, यांचं एक्सपोजर, यांचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन
आणि तुमचं मराठवाड्यातलं किंवा विदर्भातलं, पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर बिलापूरच्या भागातलं, तरी पश्चिम महाराष्ट्र त्या मनाने बरं आहे. ह्या लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन हा खूप म्हणजे वेगळा आहे. म्हणजे एक्सपोजरचं हेही आहे. पण मग हे एक्सपोजर ही लोकं का नाही इकडे येऊन घेत? तिथे आपल्याला काही नाही तर आपण म्हणजे आज तुम्ही बघा की आपले पूर्वज म्हणजे मी ते एक सिरियल आहे भारत एक खोज माझ्या माहितीप्रमाणे डिस्कवरी ऑफ इंडिया त्या नेहरूंच्या पुस्तकावरचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये काही ब्राह्मण मुलं तरुण असे ते चालत चालत जात होते. तर म्हणे कुठे चाललात त्यांना मध्ये काही लोकांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही ग्वाल्हेरला चाललेलो आहोत. ग्वाल्हेरचे महाराज खूप मोठा यज्ञ करत आहेत, खूप द्रव्य देणार आहेत, त्यामुळे आम्ही तिथे द्रव्य घ्यायला चाललेलो आहोत. किंवा आपले काही लोक जी हुशार आहेत किंवा ज्यांनी कष्ट केलेले आहेत हे तुम्हाला मी आजही सांगतो खूप मोठ्या प्रमाणावर जुन्या राजे राजवाड्यांच्या दरबारात सापडतात. म्हणजे तुम्हाला राजस्थानच्या, गुजरातच्या, मध्य प्रदेशच्या दरबारांमध्ये मराठी सरदार आहेत. इवन तुमच्या आंध्र प्रदेश, कर्नाटक तर आपलंच होतं. ह्या सगळ्या प्रदेशांमध्ये अगदी तंजावरपर्यंत आपले सरदार आहेत. तिथे वरती झाशी, पानिपतपर्यंत आपले सरदार आहेत. म्हणजे भिंड, फरीदकोट ही सरदारजी ची संस्थानं आहेत. तिथेसुद्धा आपले मराठी ब्राह्मण सरदार आहेत. मग ही लोकं उठून त्यावेळेस तर ते परदेश होतं. ही लोकं उठून तिथे गेली तर आज आपण उठून मुंबई पुण्यात का नाही येऊ शकत? आपण दुबईला का नाही जाऊ शकत? म्हणजे वायडन युअर होरायझन्स माझं म्हणणं आहे. इथे येऊन कष्ट करून आपण बुद्धी आहे शिका. आणि शिक्षणाला ब्राह्मणाला पर्याय नाही. शिक्षणाला ब्राह्मणाला पर्याय नाही. आणि तुम्ही शिकाल तर टिकाल. शिक्षणाला ब्राह्मणाला पर्याय नाही. तुम्हाला शिकलंच पाहिजे. शिकून तुम्ही मोठे झालात तर तुमचे लग्नाचे ह्याचे त्याचे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होतील. आज समजा तुम्हाला पुण्या मुंबईतल्या मुली इतर ठिकाणी जात नाहीत कारण त्या लोकांच्या वागण्या बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या एक्सपोजरमध्ये, त्यांच्या थॉट प्रोसेसमध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे. म्हणजे विचारसरणीमध्ये प्रचंड तफावत आहे. म्हणून इकडच्या मुली तिकडे लग्न करून जायला तयार नसतात. आणि आजपर्यंत आपण स्वयंभू आहोत, आपण ह्यानी वाढलेलो आहोत, तर मग इथून पुढे का नाही? आणि मग आपण तक्रार करणं चुकीचं आहे. आज तुम्ही सिंधी समाज बघा, जगात पसरलाय उद्योगधंद्यामध्ये आहे. ठीक आहे, आपण उद्योगधंद्यामध्ये जाऊ शकत नसलो तरी आपण काय म्हणतात त्याला, सुंदर पिचाई तर होऊ शकतो, इंदिरा नियोगी तरी होऊ शकतो आपण. का नाही होऊ शकत? मी तर म्हणतो व्यवसायच करायला पाहिजे. पण ठीक आहे, पुढची पिढी व्यवसाय करेल, पण आपण तोपर्यंत तर आपण शिकून तिथे का नाही जायचं? पण आपल्याला ते जायचं नाही. आपण चेंज स्वीकारायला पाहिजे. चेंज स्वीकारणं गरजेचं आहे. आपण फक्त की हा ब्राह्मण मोठा झाला आहे तो मला मदत करत नाही, तो आता आपण जे आपली जी हे लावतो काय म्हणतात त्याला, आपलं गोत्र लावतो की आपण त्यांचे वंशज आहोत काय, तर आपण हे जे आपले जे पूर्वज आहेत ज्यांचे आपण गोत्र लावतो हे कोण होते? हे सगळे ऋषीमुनी आहेत. आणि ह्यांनी म्हणजे ब्राह्मणाशी का पटत नाही त्याचं कारण एक हे आहे की हे जे सगळे ऋषीमुनी आहेत ह्यांनी एकट्यानेच तप जप ताप करून मोठे झालेले आहेत आणि नाव कमवलेलं आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा दुसरा हुशार नाही हे जी आपली एक मनोवृत्ती आहे त्या ह्याच्यामुळे, तर ह्यांनी जेव्हा समजा त्या परिस्थितीमध्ये ते केले तर आपण या परिस्थितीमध्ये का नाही काही करत? आणि माझं म्हणणं आहे की आज मी एवढ्या भिक्षुकांना ओळखतो, त्र्यंबकेश्वरच्या भिक्षुकांना ओळखतो, तुमच्या वाडीतल्या भिक्षुकांना ओळखतो, त्याच्यानंतर पंढरपूरच्या लोकांना ओळखतो. इतक्या ह्या लोकांकडे एवढा पैसा म्हणजे भिक्षुकांकडे इतके पैसे आहेत, पण मग यांची राहणी का नाही सुधारत? यांची
आज तुम्ही त्या आम्ही कायम उदाहरण देतो, सातारचे महेश पाठक काय किंवा अतुल शास्त्री भगरे गुरुजी काय किंवा आणखीन पण काही किंवा तुमचे सुधीरदास महंत काय, काळाराम देवळाचे पुजारी, तुम्ही यांची राहणीमान बघा. का नाही यांना लोक मुली देणार किंवा का नाही करणार? एवढे पैसे कमवतात, त्यांचं म्हणजे सुखाने सुख उपभोगा ना, ते आपण करत नाही. त्यामुळे ब्राह्मणांनी आपला दृष्टिकोन हा बदलायला पाहिजे आणि व्यापक बनवून आपलं एके ठिकाणी होत नसेल तर बाहेर पडायची त्यांची तयारी ठेवा, तुमची तयारी ठेवा. आज हे पुणा मुंबईत हे जे एवढे मोठे आज तुम्ही पेशवे घ्या, आपण पेशवे ब्राह्मण पेशवा आपण हे जे काय म्हणतो, हे पेशवे घ्या. हे पेशवे हे कुठून आले? हे श्रीवर्धनहून आले. हे भट कुटुंब हे खालनं कोकणातून वरती चालत आलं. मग हे आपले सगळे आदर्श आहेत ना. किंवा इवन परशुराम, आपण जय परशुराम म्हणतो, जे कोकणात आले, त्यांचे वडील जमदग्नी हे नर्मदेच्या किनारी आले. पण हे कुठून आले? नर्मदेच्या किनारी हे उत्तरेतून आले. तर हा दृष्टिकोन ठेवून नैराश्यातनं बाहेर या. लाथ मारेल तिथे पाणी काढेल अशी काहीतरी एक तुम्ही तुमच्या ह्याच्याकडे हे ठेवा. आपण काय करायचं ह्याच्यावर सुद्धा लोक म्हणतात तुम्हाला बोलायला काय जातं. मी सुद्धा अडचणीतनं गेलेलो आहे, काही लोकांना माहिती आहे, पण तरीसुद्धा मी हा प्रयत्न करतो आहे. आणि तुम्ही ह्याच्यातनं माझ्याकडनं काय पाहिजे असेल सांगा, मी डेफिनेटली तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि मी आजही करतो, बऱ्याच लोकांना माहिती आहे, उद्याही करेल, परवाही करेल. पण ब्राह्मणत्व आपण टिकून ठेवलं पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.